कुठे गेलता? गेलतो इकडे जरा ते अभ्यास करायला. अभ्यासाला? हा मला वाटतं अभ्यासाला काहीतरी लागतं ना, ते वया काय वया पुस्तक तुझं होतं काहीच नाही रे. हा ते मित्रापाशी दिलंय ना. कसं काय? त्याच्यामुळं. हा त्या लागायची ती पूर्ण करायची होती ना वही. मग आणि तुला आता घरी लागल्यावर अभ्यास करायला? नाही मी दुसरा करेल ना तोपर्यंत. ती मला संध्याकाळी देतो लगेच म्हणून केलं. बघ भाऊ, मला फसवतो का काय तेच कळत नाही तुला. नाही हो बाबा तुम्हाला मी फसवल का? अरे पण तुला अभ्यास करायचं म्हणलं घरी पण लागेल ना, त्याला कसं काय दिलं तू? नाही ते जर राहिलेलं म्हणून त्याला दिला. मी म्हणलं तोपर्यंत दुसरं करू, तुम्हाला संध्याकाळी दे म्हणून. अरे तू शाळेत हुशार आहे, मला सर लोक भेटतात. हा तुझ्याकडून अपेक्षा आहे काहीतरी की तू मोठा व्हावा, काहीतरी नोकरी लागवा. हे बघितलं का तू? हा मला दररोज लोकांचं बांध साडायला जावं लागतं, कोणाचे औषध मारावं लागतात. एक जणाचे मला 4-5 पंप मारायचे. हा 60 रुपयांनी ठरले आमचं. थोडं 200-400 रुपये येते तो तुझ्या शाळेसाठी होते. हो बाबा तुमचं स्वप्न आहे ना, मी चांगला मोठा अधिकारी व्हायचं. 100% ते तुमचं स्वप्न पूर्ण करणार मी. स्वप्न असे पूर्ण होत नसतात, त्याला अभ्यास म्हणजे अभ्यासच करावा लागतो. बाबा आजपर्यंत तुम्हाला कुठली तक्रार आली का हो? अरे तुझी आई वारल्यापासून सगळं मलाच करावं लागतं ना. यात तू विचार कर, तुझ्यासाठी सगळं स्वयंपाक तयार करून ठेवलाय. मला स्वयंपाक करायचा, तुझ्या शाळेचं बघायचं, तुझे कपडे मला धुवावं लागतात. अजून काय केलं पाहिजे रे मी तुझ्यासाठी? बरोबर आहे मी बाबा. कोणासाठी करतोय? तुझ्यासाठीच ना. हा आता भांडे कुंडे घासायचे माझं काम आहे का? हा पण तुझ्यासाठी मी सगळं करतोय अरे. हा पण तू काय केलं पाहिजे? अभ्यासच केलं पाहिजे ना. नाही बाबा आम्ही अभ्यास कर. आता एक कर, तुला अभ्यास नसला करायचा चल माझ्या बरोबर पंप मारायला. बरं बाबा मी जीवन लगेच तुमच्या मागे येतो. पण अभ्यास कोण करायचं? नाही असू तुम्ही. अरे मी सगळं काम एकटा करतो, तू तू अभ्यास कर. तू येऊ नको, जबर तू जेवून घे आणि अभ्यास कर. हा बाबा. चलू का मी? हा अभ्यास कर आपण. हा गडी आहे ना, फोन सगळं उचलीत नाही ते. हॅलो, हा मी ना रानात येणार आहे. तिथं खट टाका चालू करा तुम्ही. गोण्यान ते आणून ठेवलेले आहेत तिथं. हा आलो येडाल मी. हा चालतं टाकून घ्या. हा सांगितल्याशिवाय कामच नाही करीत. तायडे अरे चष्मा नेमकी कॉलेजला जाते का कुठं जाते? जसं काय पार्टीला चालली एखाद्या. अरे दाद्या तुला कळतं का बाहेर किती ऊन आहे? मग पोतं पांघरून जायचं, चष्मा का लावायची? बघ इकडं माझाच चालली लावून. दाद्या माझे डोळे खराब झाले तर? ही ना बाबांना सांगावं लागणार आहे. आपल्याला आली लिस्टी बरेच पैसे चाललेत सगळे. तिचं लग्न करून टाक. मग ग बस तू. मला कधी घेतात का काय? तू चष्मा लावून हिंड. काय घेतात का? सगळं तर तुझंच आहे. कशीच माझं आहे दे माझा चष्मा. मग आय चष्मा फिष्मा वागू नकोस, तसलं करायचं नाही बघ. चालली कॉलेजला कुठं? चालले. नक्की का? मग कुठं जाते? बर बर चालतंय जा. बघतो ना मी. हा बघच हा. कॉलेजला जाते मी. हा. मी नाही जात तुझ्यासारखी. अशीच हिंड. बाबाला सांगतो आता खैर बांडा पोरग बा आणि जला घेऊन लावून. हा तू गप काळ्या तुझं बघ. मला लागला मी बघतो. सांगायला. हा मी बघन माझं निक. तू दाद्या तू ना येडून करू नका, मी लहान आहे तुला. आता काय गावात येतं का भांडणं करायला? माझा चष्मा घेऊन चालली. घेऊ दे की. काय तुला बी आहे ना जरा शिदी काय, अरे ती एकुलती एक बहीण आहे, काय वाटतं का नाही? मग बाबा ती कॉलेजला चालली. कॉलेजला काय चष्मा लागतो तिला? ऊन बेकार रे, वाटत असेल नको डोळ्याला त्रास, थोडा आराम भेटतो. तुम्ही तिचीच बाजू घेतात कायम. किती पोरी? मग कोण तेवढीच एक पोरगी आहे. आपण पोरग पण आहे एक, त्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही मला मानतात का कधी? तिलाच घे कपडे, घे दे तुझा चष्मा. ती शाळा शिकते. आपलं काय ग्रॅज्युएट झाला पुढं नुसतं आहे हिंडत काय? आहे. बाबा मी रानात नाही बघत, सगळं बघतोय रानातलं. रानात बघतोय आता. रानातलं काय माती बघत सकाळपासून रानात गेलता का? ते बघ सांगा त्याला बाबा. तुझा अभ्यास चाललाय का? मग बाबा हिचं आहे ना लग्न करून द्या तुम्ही. आपले ना लिस्ट भरून पावडरच पैसे चालल्यात सगळे. गे पे तुझी बायको आल्या तिने लावल्या मग लिस्टी बरेच पैसे जातात. घे तिचं बघन मी. तू नको सांगू मला. अगोदर तुझं करावं लागेल मग तिचं करू. नको मोठी ती आहे का तू आहे? हे टोनगा फिरतोय नुसता गावभर. नको मी माझं बघन. नको तिचंच द्या आधी करून म्हणजे मी निवांत राहील. जेवलाय का? हा जेवण जाय तू रानात. जेवण जाय आणि लवकर ये. हा नको बसत जाऊ तिकडे पोरींच्यात. ही भेटली ती भेटली बाबा एक्स्ट्रा क्लासेस असते तो. तुम्ही ना तिला दापा जरा. चप्पल घालून जाते मी, बिना चपलीची गेली असते. अरे काय करतो? आपल्याला जायचंय कुठं? जोडीदाराच्या पार्टीला जायचं. अरे नाही मी तुला आताच फोन लावायला काढला होता, तू तेवढ्यात आला मागून. लेक्चरला चाललोय मी. नाही नाही चल येडा काय जाऊ पार्टीला.
अरे नाही लेक्चर आहेत मला. काय लेक्चर लेक्चर करतोय? बस चल जाऊ येऊ जाऊ. नको रे, माझे वडिलांचे लय मोठे स्वप्न आहेत रे, ते पूर्ण करायच्यात मला. अरे आमच्या पण आम्ही पण काय बेकार भाना आहेत का? तर आमच्या बी आई वडिलांचे स्वप्न लय मोठे आहेत, पण ज्या त्या वयात हे करायला लागतं, जायला लागतं, मित्रमंडळ सांभाळावं लागतात. आता आलं तर त्याचा या बाबा पार्टीला, मग त्याच्यामुळे मला जोडीदार नाही म्हणून चल म्हणलं तुला. अरे म्हणलं आयुष करायचे दिवस आहे ती. एन्जॉय करायला पूर्ण अख्खं आयुष्य पडलंय र. अरे आता असतं परत परत काय तू परत नसतं ते. नाही रे, अख्खं आयुष्य पडलंय आपल्याला, पण आता ना खरंच मला नाही नाही बापाचं स्वप्न पूर्ण करायचंय रे. तुला यायला लागेल माझ्याबरोबर, मला जोडीदार नाही कोणी. नाही मला तसं पण एक्स्ट्रा क्लास आहेत रे, तिकडे जावंच लागेल मला, ते करावंच अरे लागेल. पण आयुष करायचे दिवस आहे, परत हे निघून गेलो काय परत काय करणार कधी? नको रे, बाबाला समजलं ना, नाही नाही बाबा लय नाही मारते. समजत. चल बाबाला समजलं तर लय वाईट वाटेल रे अरे त्यांना. आपल्याला काय दौंडी पिटीत जायची काय तेव्हा? चल जाऊ येऊ जाऊन माघारी. पण लवकर यावं हा लागेल. चल बस चल. डिझेल टंचाई कधी संपायची हो? इराणची 5 देशांना परवानगी, देशातील इंधन टंचाई मिटणार सरकार म्हणते. काय खरं नाही रे हो. नमस्कार. नमस्कार, बसा. काय म्हणता? काय थोडं काम होतं पैशाचं. इथं बसा. काम झालं का रानातलं? रानातलं करून झालं ना सगळं? हो झालं. बरं, काय म्हणता मग? थोडी उचल लागते पोराला, शाळेत फी भरायची. उचल लागते? हो. आणि मागच्या वेळेस दिलं की अहो शाळेत लागली ना परत पैसे. म्हणजे पोराला लागत येतोय? पोराला लागतात. 5,000 रुपये फी भरायची त्याची. कवर तरी एकटंच मरमर करणार? पोरग शिकत आहे का शाळेत जाऊन? अहो हुशार आहे शाळेला, म्हणूनच तर मी काबाड कष्ट करतो. तुम्ही जायचा भोळ्यापणात सगळ्या गोष्टी बघायचं, तर पोरग करतंय, जातंय कॉलेजला, तिकडे बघा काय करतंय, शिकत आहे का? शाळेतले सरळ सांगतात, अख्खं गाव सांगतो तुझं पोरग लय हुशार आहे, म्हणून तुम्ही त्यासाठी काबाड कष्ट. माझं एक सांगायचं काम बाबा, आताच जमाना तसा राहिला नाही तर तुमच्या पाठीमाग म्हणायचं बाप देतोय पैसे, करतोय कष्ट, जाऊन तिकडे दुसरं एक्स्ट्रा क्लास दुसरंच बघायला बसायचं काहीतरी करीत. तसं नाही, माझं पोरग हुशार आहे शाळेला, म्हणून तुम्ही करतोय ना. द्यायला देतो, पैशाचा नाही काय विषय, पण ती बाकीचं खतबीत झालं ना सगळं टाकून? हो सगळं केलं, औषधं मारलं. चालतंय, काय नाही अडचण. ते पोरावर लक्ष ठेवा. लक्ष ठेवतो. हा किती लागत? 5,000 रुपये. 5,000 रुपये. 1 2 3 4 5. हा बस होत्या का? हो बस. हा चालतंय. लय उपकार झाले. उपकार नाही माझं काय, मी कामातून फिरून गेलो, मला काय. तुम्ही असं नाही म्हणले नाही ना, नाही तर एखादं म्हणले असतं नंतर या नाही पैसे नाही हायत म्हणून. फक्त पोराकडे लक्ष द्या, त्याचं बघा कुठं काय आहे ती. हा नाही तर नुसतं आपण आंधळेपणाने जायचं बघून, पोरग काय करतंय त्याच्याकडे लक्ष नाही, काहीच नाही होत्यात कंडिशन म्हणून म्हणलं. चालतंय, या मग तुम्ही. हा हा. लय बापांचा विश्वास बोल लेकरांवर, आता काय करते काय माहिती लेकरू तरी. मग झालं ना अभ्यास तुझा? झालं. बाकीचं काय राहिलं तुझं? नोट्स वगैरे झाले का कम्प्लीट? नाही केल्या, आता घरी जाऊन करते. तेवढंच काम आहे, आता दुसरं काय काम आहे मला? देऊ का तुला माझे नोट्स? नाही राहू दे, मी करेन पूर्ण. करशील नक्की? करल बाबा, माझ्यापेक्षा काळजी तुला जास्त आहे. नाही, तू पण पास झाली पाहिजे ना, मी एकटापासून कसं बघ. हा पुढे निघून नाही का जाशील माझ्या? हा म्हणूनच हा. सोबत तुला घेऊन जावं म्हणलं. बरंय बाबा, धन्य. तू आहे म्हणून तरी आज मी इथं आहे, नाही तर गावात नापास झाले असते. एवढा पैसा पाणी आहे तुझ्याकडं. काय पैसा आहे म्हणजे, आता बाप तर काम करतो म्हणजे सगळं आहे मला जागच्या जागी, मग मला काय शिक्षणाची याची गरज आहे बरं. पण आपलं चला, मन रमत नाही घरी म्हणून आपलं चला कॉलेजला यायचं. तुझं बरं आहे ग, पण मला का नाही, माझं बापच सगळं करतोय, मजुरी करतोय, लय कष्ट करतोय ग माझ्यासाठी. त्यासाठी मला फक्त करायचंय, मोठा अधिकारी व्हायचंय. ते स्वप्न आहे, मी मोठं होऊन काहीतरी केलं पाहिजे. खरंय कर, स्वप्न पूर्ण कर तुझं. बरं जाऊ का? परत बाबा बोलते. एक तर सकाळीच मला म्हणलेत तू तिकडे जातीन कोणत्या मैत्रिणी संग गप्पा मारत बसती. बरोबर चालतंय. हा, आणि तुझं कम्प्लीट कर, नाही तर माझंच कम्प्लीट करायला सांग फक्त नोट्स. नाही मी करतो ना आता गेल्यावर. हा जा मग. हा मी पण जातो. आज का मला हे करावं लागेल कम्प्लीट. भूक लागली, घरी खायला नाही काय. ताईडी बसते. इकडे 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 इकडे. बरं झालं आली तू. का बरं?
माझी का वाट पाहतोय तू? अरे काय काटाळा आलता घरी. खरं काय? हा हे आज चक्क माझी वाट पाहतोय माझा अरे भाऊ. माझी बहीण आहे तू. लय लाडी गुडी लावू नको. नाही, काय लाडीगुडी. काम आहे ती सांग. काय खाऊन आली असेल तू काय? हा मला नाही आणलं काय? नाही काय तो बरं जाऊ दे मुर्दे. चल आपलं घरात मला पटकी नाही ना काय ते खायला बनव. ए गप्पे खायला बनव. बनव की. मला भूक लाग- घ्या मग? खातच चाललाय नुसता वाढत. घरात आहे का काय टोपलं मोकळं आहे. मग आई बनव नाही का गेली? कायच काय बनवलंय म्हणली तू आल्या बनवीन. ए बाबा मी काय बनवित नसते. मला नाही माहित. तुला जर खायचं असेल ना तर ती मॅगी करून खा. तू ती कर मला नाहीत करता. मागल्या वेळेस केली सगळं पाणी झालं त्याच्यात. मग एक काम करायचं थोडंसंच पाणी टाकायचं त्यात मॅगी लय मारीन टाकायची. बरं का आज बाबा नाहीत ए घरी. गप्पे चल मी नाही मी नाही मी नाही बनवून देणार आहे की नाही? नाही नाही म्हणलं ना तुला. मम्मीला नाही सांगणार ना तुझं. मला देणार की नाही बनवून मग? का ना आज दापटी नरून गोडे लग्न करायचं तुझं. तुला कधी स्वयंपाक यायचा ए गप्पे मग? तुला नेईन ना मी ते स्वयंपाक करायला. पाणी प्यायला शिकावं लागतं. कमी कमी तेवढी मॅगी दे करून दे. चल हुशार आहे चल दे. पाहिलं एवढं शंभर एवढं कसं काय हुशार निघाला असं भाऊ म्हणलं. कुठं बी गडे एवढ्या मोठ्या घरच्या पुरीवर गड्याने कसं जुगाड लावलंय काय नाही. काय काय करतो? अरे बोल की दिसला नाही तुम्हाला? अरे काय काय चाललंय तुझं? तुला हुशारला का? हुशार मग पहिल्यापासून हुशार आहे मी. काय तुझं चाललंय काहीतरी नियोजन? का काय झालं? काय झालं म्हणजे तू चांगल्यापैकी चाललेलं दिसते तुझं. हा शिक्षण आता करावंच लागतंय मला अभ्यास वगैरे. शिक्षणाचं नाही दुसरं पण चाललंय. दुसरं म्हणायचंय काय तुला नक्की? म्हणायचं म्हणजे अरे तू खुशी नाही का? खुशीवर तुझं जरा काहीतरी चाललेलं दिसतंय. अरे येडाय का तू? काय बी कसा म्हणतोय? काय मैत्रीण आहे ते चांगलं. आम्ही अभ्यास करतो दररोज. मैत्रीण आहे मोठ्या घरची पोरगी आहे बघ. लागत असलं जोगाड तर लाव. नको रे तू काय बी नको डोक्यात घालू. काय माझ्या. येडाय काय यार? चांगलं आहे तुझं कल्याण होईल. अरे इतके भारी घरची तुला सांगतो लय मोठा सपोर्ट होईल तुला बी. काय घरी काय नाही नको पण ती नको. का? माझ्या बाबाला नाही आवडणार. आवडायला काय झालं? अरे तुझं कल्याण होईल आयुष्याचं. बघ एकदा विचारून तुला ती नाही म्हणणारच नाही. नाही, नको 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 वाटते मला. आईला आम्ही इकडं असं पळतो इकडे तिकडं आम्हाला कोणी आड्या म्हणे ना. तुझ्या मागाला का ती होऊन बोलते तुझ्या बरं चांगल्यापैकी. नाही रे आम्ही फक्त फ्रेंड म्हणून बोलतो. फ्रेंड म्हणून मग त्याच्यातच घे ना. मोठ्या घरची पोरगी बघ तू. बर बघू मी जातो आता मग. चल जेवायला जायची आता. चल नको रे मी घरी जाऊन जेवतो. मला पण अभ्यास बी करायचा. चल बस गाडीवरती चल. अरे शंभो, ए शंभो, हो बाबा. अरे शाळेत नाही गेला? हा जाऊन आलो. ती जरा पैसे लागत होतं. 3 हे आणि मागच्या वेळेस 5,000 रुपये दिलेले काय केले? ती क्लासची फी दिली ना. क्लासेस होते त्याची फी दिली. आणि आता काय करायचं मग? आता परीक्षा फी आली ना. आता परीक्षा जवळ आल्या तर मग म्हणजे परीक्षा क्लासचं वेगळं परीक्षेचं वेगळं असतं काय? हा. आणि आता घरात काय खायचं आपण? आता बाबा ती पण महत्वाचं आहे ना. अरे पण थोडं बचत करीत जा ना. थोडे थोडे काय. हा नाही आता ते लागतं परीक्षा पूर्ण. सर म्हणले नाही आता परीक्षा. किती फी किती येते? 2000 रुपये. 2,000? हा. आणि थोडे थोडे करून दिले तर नाही जमायचं? नाही ना ते म्हणले एकत्र नाही तर परीक्षेला बसू नको बोलले. पण आता घर खर्च भागवायचं म्हणलं मग कसं रे? हा काय करायचं आता बाबा? एक काम कर. ते 1000 ठेवतो. हा बाबा. आता एवढे पैसे भर. हा परत पैसे मागू नका. आता एवढे घर खर्च लागते ना 1000 रुपये आपल्याला. हा त्याचा किराणा आणा तुम्ही. किराणा नाही, तेल मीठ संपलं. हा चला. का कुठं उधळत नाही ना? नाही हो बाबा भरोसा आहे ना तुमचा. कारण माझ्याकडे एवढेच पैसे राहिले दादा. कारण ते बागायदार उचल देणार पण नाही आता पैसे. चालतं. चला जेवण करून घेऊ आपण. चल. किती उशीर झाला अजून नाही ना. आणि स्वामा म्हणत होता ती काही चुकीचं बोलत नव्हता. माझ्यासाठी सांगत होता जर यासोबत मी लग्न केलं तर माझी लाईफच बनवून जाईल. आले 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 आले. का रे किती उशीर झालं? एवढं अर्जंट फोन करून का बोलून घेतलं? काम होतं तुझ्याकडे महत्वाचं. बोल की मग. तुला एक बोलायचं होतं आज. काय रे? मला ना तुला आवडते. काय हा. येडा बिडा झालाय काय? हा तर हा तर काय? ऐक ना
मला तू आवडती आणि मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. काय येडापिडा झाला ऐकून घे ना तू. अरे तू पिला काय? पिलो? कोण बोललं तुला पिलो म्हणून? अरे तोंडाचा वास येतोय मग कोण म्हणतोय? बरं ते सगळं जाऊ दे, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. आता हे बी धंदे करायला लागला का? अरे लग्न तर सोड, भविष्यात तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही माझी. तोंड? लग्न केलं तर तुझ्यासोबत करायचंय मला. आता काय मला काहीच बाकीचं ऐकायचं नाही. हे बाबा, तुझ्या बापाच्या लय अपेक्षा होते तुझ्याकडून. तू सगळ्यात धुळीत मिसळून राहिलाय ती. ते नको सांगू तुम्हाला. पुढचं नको बोलू तू काय. हा, मी पुढचं बोलतच नाही, मला बोलायचंच नाही तुझ्या संग. चालले मी, बघ तुझी होती. चालले आईला लय भाव खाते. लग्न केलं तर ह्या सोबतच काहीतरी करावं लागतंय. काय करा, शंभून तर टेन्शनच दिलंय. पण एवढा चांगला असताना असं का करायला लागलाय तो? काय झालं निवांत? काय नाही दादा, असंच बसले. अरे तू टेन्शन मध्ये दिसते चेहरे हो. नाही अरे अभ्यास करते ना, मग अभ्यासाचं थोडंफार टेन्शन येतच ना. हा पण एवढं कधी तू आजपर्यंत अभ्यासात टेन्शन घेतलं तेव्हा आज घेणार आहे? कधी तू पुस्तक नाही घेतलं? अरे फोन येतोय, उचल ना. काय नाही दादा, एवढं काय नाही त्याच्यात. अरे पण कामाचं असन काय अर्जंट असन? नाही, ते आपला असंच येतोय फोन, नाही का? बॅलन्स संपायचा ना माझा उद्या, ते कंपनीचा फोन येतोय. हा हा. बर काय कॉलेज कसं काय चाललंय? हा बरं चाललंय. आला मी उचलतो, मी बोलतो. अरे दादा खुशी, मी तुझ्याशिवाय राहू नाही शकत. मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. तुझं माझ्यासोबत लग्न नाही केलं, तुझ्या नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. हॅलो, कोण आहे तू? खुशी कोण आहे हो? अरे दादा, तो शंभू माहिती ना तुला? आपण तुझा आणि त्याचा काय संबंध आहे? अरे काहीच संबंध नाही. मग तेव्हा कसं काय म्हणतोय लग्न करायचंय? काय कळाना, ते माझ्या बळच महाग लागलाय दादा. तुझं नाही न्यायच्यात काय? काहीच नाही दादा. अरे ही गोष्ट बाबांना कळायची, काय झालं काय होईल, त्यांचा एवढा विश्वास आहे. अरे आजपर्यंत त्यांनी तुला मागितली ती गोष्ट दिली खुशी. अरे दादा, तुला वाटतं की मी असं काय करीन म्हणून? आणि ते असं बोललं असतं का मी जर काय केलं असतं तर? आपण तेवढा फोन करून बोलतोय आज. आणि आज माझ्या जागेवर जर बाबांनी फोन उचलला असता, अरे काय वेळ आली असते त्यांच्यावर. अरे दादा, तो दारू पितोय, 10 रुपये येतोय. त्याच्या नादात असं बोलतोय तो. बर बर चालतंय. तुझं नाही नक्की याच्यात काय? काहीच नाही दादा, बळच महाग लागलाय तो. बर चालतंय, मी बघतो, मी लावतो माझ्या पद्धतीने कार्यक्रम त्याचा. तू फक्त काय टेन्शन नको घेऊ आणि बाबांना नको कळून देऊ. मी माझ्या पद्धतीने बघतो त्याला काय. हा नक्की नाही तुझं काय? नाही. चालतं, बघतो मी त्याच्याकडे. आता दादा गेले होतं, मारीन का त्याला? त्याचं कसं होईन आता? जाऊ दे, मी तरी काय टेन्शन घेत बसले. चट बघन त्याचं ते. होय शंभ्या, घरात आहे कोण? अरे काय झालं? कार्ट कुठे गेलाय? ते गेलेलं बाहेर गेलं. बाहेर गेलाय? हा ह्यासाठी गावाला हे करायला ठेवलंय काय? काय झालंय काय शेत? झालंय काय? माझ्या बहिणीला काय बोलतोय त्यो? तेव्हा आज छेड काढतोय, त्याचा तुकडच करीत असतो. कुठे गेलाय त्यो? तिथे आलंय. ए कुठे हिंडतो रे मासला? काय हा हा आपण काय 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 झालं? झालं सांगा ना नेमकं. काय झालंय? माझ्या बहिणीला म्हणतोय मला तू आवडती, नाही म्हणले ना तू म्हणतोय बघतो तुझ्याकडे. आमचं दोघं एकमेकांवर प्रेम काय श्रीमंत तुला माझा आला का रे? नाही तुम्हाला हा? जमतं, विचारा ना व्यवस्थित. ह्याचा तुकडा तुकडा करून टाकीन. गावात राहायची का? ह्याचा तुकडा तुकडा करून टाकीन. काय काय झालं? काय नाही, ह्याला आहे ना माझ्या हातात द्या, मी माझ्या पद्धतीने बघतो काय असेल ते. काय करतोय काय तू नेमकं तू? अहो दादा, बाबा खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे, तिचं पण माझ्यावर प्रेम आहे. काय बोलतय? कोणासमोर बोलतोय तुला कळतंय का? तोंडाचा तो वास येतोय रे. पेतोय हो. हा? मग काय काय स्वप्न बघितले होते मी? स्वप्न नाही. हा? तुम्हाला जर लायकी जर येत असलं तर राहणार तुमचं तंबू बाळाचा गाव सोडायचं. काय म्हणतोय मी? असं स्वप्न पूर्ण करणार का तू माझे? चक्क दारू प्यायला लागला तू? दारू नाही आला, माझ आलाय, माझ्याकडे द्या, त्याचं माझ उतरा तुम्ही. लाज वाटते मी तू. अरे मूर्खा. काय अक्षय, अरे काय झालंय? बहिणी छेड काढतोय माझ्या, फोन करून म्हणतोय मला आवडत दिलंय तू. त्याला सांगू काय मग माझ्या पद्धतीने काय असेल ती?
फोन केलता का? पैसे द्या, हा, मग 5,000 द्या, 2,000 द्या, फी भरायची, यासाठी फी भरायची होती का तुला? हा, अरे तुझा बाप आहे ना बाप, 24 घंटे माझ्या इथं काम करतोय. हा त्याला कशाची लाज आहे का त्याला? अरे हे लोक अजून आपलं लावते, तुकडे तुकडे करतात रे. काय स्वप्न आहे तुझ्या बापाची आणि काय करतोय काय आता? सांगू मी त्यांना, तुला याची लाज वाटली नाही? अरे तुझ्या आई येण्यापासून तुला किती पोट, किती तुला जीव लावला असेल रे. हा? याच्यासाठी लावले का? तुझे कपडे धु, भांडे धु, लोकांच्या शेतामध्ये काम कर रे. आणि लोक सांगायचे तुझं पोर लय हुशार आहे, लय हुशार आहे. ती हुशारगी केली मी का? तुम्हाला म्हणत होतो ती हुशारगी केली का तू माझ्यासाठी आता? चक्कर तुझा दारू प्यायला लागलाय. तुम्हाला मी सांगितलं होतं ना लक्ष द्या म्हणून याच्याकडे. लक्ष, मी काम करायचो, पैसे मागितले की पैसे द्यायचो. आता काय काय लक्ष करणार ना? हे स्वप्न पूर्ण केले की तू माझे सांगलं तुम्हाला आता. सांगलं तू आता. तुम्ही कशाला हाणता याला झपकान? तुम्ही तुला अक्कल फिक्कल आहे का बरे? थांबा. होय अक्कल आहे का तुला? तुझा बाप काय करतो आणि तू काय करतोय? तुझ्या बापामुळे मी शांत आहे. आज डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. आणि तू का? तुला जर नीट राहता आलं तर ठीक, येईन का नाही राहता? परत जर तिच्याकडे वाकड्या नजर मध्ये मी येईन, तू ये. मग पांग फेडलं कसं माझं. तुमच्यामुळे वाचलाय, नाही तर ह्याचं वय आजच कार्यक्रम लावणार होतो. बघ काय झालं असेल ते तू दे आता. की माझ्याकडे लय दिवसात कामाला त्यांचं तुझ्या माहितीसाठी सांगतो. ते झालं असं नाना तुमची गोष्ट झाली असं जाऊ दे. यांच्याकडे बघून आपण त्यांना माफ करू. त्याला आहे ना याला त्याचा कार्यक्रमच लावायचा. ए मूर्खा, तुला अक्कल बिक्कल आहे का नाही जरा काय? हा बाप काय करतोय तू काय करतोय? तुला चांगला किती समजत होतो रे मी. लय स्वप्न पाहिले. आणि हो का, आज पहिली आणि शेवटची वेळ. पुढल्या वेळेस आहे का तू नाही दिसणार आणि हे नाही दिसणार. याला दोघाचं वय. इथं कामात गाडा तुम्हाला म्हणतोय मी कामात गाडा म्हणून याला. लोक सांगायचे शाळेमध्ये हुशार आहे, शिकू द्या शिकू द्या. पण मी त्याला माझ्या बरोबर मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं बघा म्हणलं तू एक्स्ट्रा क्लास करतोय, नेमकं काय भानगड करतोय ती. तुम्ही नाही म्हणले बाबा, म्हणलं ठीक आहे चला जाऊ द्या. विश्वास ठेवला ना. काय असली विश्वास घात ती लेकर असलेली बरी. माझी बहीण घरी येऊन रडते, उगा मला कळालं म्हणून आज हे झालं. नाही ह्यानी होय हा नाही माग पितोय, हा नाही कमी नसतं केलं एखाद्याला. तुझ्या बापाला का सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही, तू दारू पितो काय? जार वाळ लागतो जा रे. आई मेलेपासून का किती जीव लावला. बघत आता मी बघतोय ना माझ्या डोळ्याने, स्वतः हाताने भाकरी करीत आहे घालीत आहे तुला. पण ह्याला काय माझा एवढा हा? काय रे? बघा, काय कमी केलं मी त्याला? आणि ही पहिली आणि शेवटची वेळ. आणि ह्याच्या पुढं काय आलं तर बोलायला वेळ नाही राहणार. त्यावेळेस मग तुमच्या दोघाचा ना कार्यक्रम लावेन. नीट राहता आलं तर राह, नाही तर चंबुगा बाळावून निघायचं. कळालं का? लायकीत राहायचं बरं का? ऐकलं का काय म्हणलं ते बागायतदार? पण आता एक काम कर, तुझी शाळा आहे ना, तू किती हुशार आहे ना ते बास कर. आता माझ्या बरोबर कामाला यायचं. आता नाही मी कामाला विमाला नाही येत. कोण? तू इथं मर काम कर. तू असं नाही तर मग माझ्या इथून लगेच 2 मिनिटात हालायचं, 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही इथं माझ्यापाशी. तुला आता कामच करावं लागेल. शाळा बिळा काय नाही आता. आणि ती पैसे फेडून टाका माझं, मला सांगू नका बाकीचं. हो मला मी तुमचे हा. पैसे फेडतोय मी. आणि त्याला इथं गाडायचं कामात. हो चल. अजून कसं काय नाही. आज जर ही लागणार नाही बोलली ना, फिजा ना कार्यक्रमच लावतो. याशिडच फुटतो तिच्या अंगावर. शंभू तू तुला मी लास्ट नाही ना, तू जर माझी नाही ना मी तुला कुणाची धुवून देणार नाही. दिसलं का ऍसिड दिसलं का? कोरं ऍसिड आहे. थोबडा होतील तुझ्या. काय काय करतोय पागल झालाय का तू? तू लागणार हो बोल. अरे पण का हो बोलू मी? नाहीये माझं प्रेम तुझ्यावर. माझा आहे ना, पण तू जर माझी नाही ना झाली तुला मी कुणाची धुवून देणार नाही. याच दिसलं का? टाकू का अंगावर? टाकू का? ग बस, तसं काय करू नको. हो बोल. नाही म्हणते ना तू. कळतं तू काय केव्हा सांगितलं? ही बघितलं का? ही हाय का? बसू का तुझ्या अंगावर? सांगितलं काय मस्त काय सांगितलं ना? काय केलं? काय करतोय हो? का रे?
तुला ना मस्त नाही हॅलो हा पोलीस स्टेशन ना हा साहेब फार्म हाऊस वरून बोलतोय एक मुलगा आहे ना इथं माझ्या बहिणीच्या तोंडावर ऍसिड फेकतोय हो चालतंय लवकर या साहेब धरून ठेवला मी त्याला हा का रे तुला लय मस्त आहे ना पण तू ऍसिड होत नाही का तुला बघायची की ऍसिड काय असतं बघायची हात खाली घे तू दाखवतो ऍसिड काय असतं बघायची होत तुझ्या तोंडावर नाही हा हा? माझ्या बहिणीच तोंडावर होतो तर तुला बरं दिसतं तुझ्या तोंडावातले बघ ना किती आग होती बघायची की एकदा तुला वर तोंड कर येते ना साहेब तो सांगतो तुला आल्या तुझा ना पक्की जन्मठेप का जन्मठेप जेव का हा हा साहेब बघा हे होय आणि बघा ही ऍसिडची बाटली ऍसिड टाकतो एवढा माझा आलाय तुला अय पुरी तुझं प्रेमी घ्यायचं नाही नाही साहेब ती नाही म्हणती ना नाही म्हणते ती हा अहो याला ती नाही म्हणती म्हणल्यावर तू तिला त्रास का देतो अरे कोण ऍसिड टाकतंय कोण कोयत्यानी मारतय चाललंय काय अहो साहेब ह्याला दोनदा समजून सांगतोय मी तरी तो आज ऍसिड शेवटची स्टेप आली फार नेमका तुमचा फोन आला मी जवळच होतो ह्याचा ना ह्याचा कार्यक्रमच लावतो साहेब ह्याला कठोरात कठोर शिक्षा द्या ह्याला जन्मठेप द्या direct. म्हणजे ना हे बाकीच्यांना पण धडा भेटला पाहिजे का रे तुला बर का हो काय झालं साहेब तुम्ही कोण ते पोराचे वडील आहेत. वडील आहेत का? हो काय वळण लावले काय झालंय काय अहो ती मुलगी ह्याच्यावर प्रेम करीत नाही आणि हा तिच्या तोंडावर ऍसिड टाकायला निघालाय काय ऍसिड ऍसिड टाकत होता तिच्या तोंडावर माझ्या पोरीचं ऍसिड बाबा, काय ह्याला नीट करतो मी काय नेऊन. सांगितलं होतं तुला ए कचपाने या अरे आता सांगून का मी? ध्यान ठेवता अहो, येत नाही पण. लेकराचं काय झालं तिथं आज नशीब मी टायमाला आलो नाही तो ऍसिड टाकीत होता चाललंय काय होय ना अरे हा माणूस इथं पोट भरायला आलेला आहे काका ह्याचा आहे ना ह्याचा बंदोबस्त करतो आणि ह्याच्यातून आहे ना बाकीच्यांना पण कळलं पाहिजे मुलींच्या आयुष्याशी खेळता तुम्ही नाही म्हणतील ती साहेब, त्याला काय मारायचं इथं मार आता आकलीत पाणी झालंय का नाही आता आहे ना आता पोराचं तुमचं जे पुत्र प्रेम आहे ना बाजूला ठेवा हे असले ना हा तुमच्या एखाद्या लेकरं लेकराचा बळी आणि एखाद्याने असं केलं असतं काय म्हणते साहेब ए हे असले ना आज जिवंतपणे मारायला पाहिजे भर चौकात मारली पाहिजे ह्यांना तेव्हा कळण याला त्याला आहे ना त्याला घेऊन या. कठोरात कठोर आम्ही आलोच मागून कठोर काय म्हणजे शिक्षा याला लावली ना तुझ्या? याची हागायची मुताची बंद करतो आणि तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं चंबुगा बाळ आवळायचा आणि नीट इथून निघायचं जर गावात दिसले तेव्हा गेलाय पण तुमचं तुकडं होईल माग लक्षात राहू द्या कोणता बाप सांगतो पोरांना उद्योग करायला पण बापाला कळत नाही का ह्यांना मी सांगितलं नाही का अहो, तुम्ही आता एवढं त्याच्यावर शिक्षणावर खर्च केला मग हे बाकीचे उद्योग मला काय माहिती हा उद्योग का असं करतोय म्हणून दारू फिरपेचं काही पूर्वी पेलं होतं त्या दिवशी छेड काढत होतं अहो, लय चांगलं पोरग होतं पण कशी संगतीनं बिघडलं काहीच कळलं नाही मला कोणी बिघडलं काय अहो आता हे माझं सोन्यासारखं लेकरू चुकी नसताना ना हा आता तुम्ही पाहता ना मी त्या बाबा तिकडे काम करतो किती पैसे देतो मागितले की पैसे द्यायचे मी त्याला माझी काय चुकी हो साहेब चुकलं माझं लय मोठी स्वप्न होती पण पोराने फार थोडीच मिळवली हो आज ह्या बहिणीचा भाऊ जिवंत आहे काही बहिणीला भाऊ नाही कोण बघन त्यांच्याकडे आणि असे नाराधम असे फायदा केलं बाबा अरे काय केलं ही बापू काय केलं तुम्ही तर आम्ही काय केलं पोराने गोंधळ केला त्या गाला माणसाला सहन नाही झाला जाऊ आम्ही काय केलं बाबा लय इमानदारीने करतोय माझ्याकडे कष्टोय माणूस गेला माणूस गेला का तर नेम काय झालं ऍसिड फेकीत होता हिच्या अंगावर कुठल्या बी बापाला वाटणं साहजिक आहे म्हाताऱ्या तुमच्याकडेच होत आमच्याकडेच कामाला राव लय इमानदारीने काम करीत होतो म्हातारे नोकरी लागली नाही पटलं झालं. मग ह्या वयात ही अवस्था म्हणलं होतं काय जीवन तरी मी सांगितलं होतं पोराकडे नीट लक्ष द्या म्हणलं जरा थोडं ह्या वाईट पोरामुळं आज ह्यांना अटॅक आला काय फाशी घेऊन मारते त्यांच्यामुळं विनाकारण जीव गेला नव्हता पाहिलं. बापाने स्वप्न बाळगावच का नाही पोरांनी चांगलं वागावं चांगलं करावं प्रत्येकाला पोलीस स्टेशनला फोन लाव हॅलो अवघड झालं रे हा साहेब आता ते मुलगा नव्हता नेला तुम्ही त्याच्या वडिलांना अटॅक आला ते जागेवर गेले एक्सपायर झाले
बरं बरं ठीक आहे हा येतो इकडे येता का चालतं चला हा चल येते तो वरती चला